लीलेचं वर्णन करत असताना दक्षिण काशी पैठणीवासी शांतिब्रह्मनाथ महाराज यांच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अनेक वर्षापासून श्री क्षेत्र वाशेरे, तालुका अकोले आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतराई होण्याकरता चालू असलेला भव्य दिव्य असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, भगवती ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिकीर्तन, हरिजागर, अन्नदान आणि ज्ञानदान या माध्यमातून चालू असलेला हा गोड दिव्य असा अलौकिक सोहळा गुरुवर्य सुभाष महाराज पुरी बाबा आणि हरिभक्त पारायण मनोहर महाराज भोर या दोन्ही महापुरुषाच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या गावातील आबाल वृद्ध समग्र माता भगिनी, सर्व पुरुष वर्ग, तरुण बंधू भगिनी सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला गोड असणारा सोहळा सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलतात, ज्यांचे बोट अत्यंत गोड बोलतात, एक नाही तर तीन तीन मृदंग वादक आहे, आणखी एक आपल्याकडे कमी मृदंग. या ठिकाणी ज्यांनी अगोदर मृदंगाच्या साथीला होते आमच्या समोर बसलेले बंधुवारी हरिभक्त पारायण करण महाराज, हे मोहन महाराज. तुम्ही अगोदर होते इकडे? अच्छा, तुम्ही मोहन महाराज आहे. इकडे हरिभक्त पारायण आमचे करण महाराज आहे. इकडे आळंदीवरून आलेले माझे गुरुबंधू गोड मृदंग वादक हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज बागलजी आहे. नंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तने भरला प्रेमाचे छिंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन जुनं ते सोना म्हणावं ते हरिभक्त पारायण भीमराज महाराज, ते हार्मोनियमची पुन्हा साथ करतायत. तदनंतर हरिभक्त पारायण श्री हरी महाराज, ज्यांनी गोड गायनाची साथ केली. आरंभच तुम्ही केला. आणि तुमच्या शेजारी हरिभक्त पारायण विलास महाराज. नंतर आपल्या गावातील पंचक्रोशीतील गोड असणारे टाळकरी भजनी मंडळ, आमचे गोड असणारे सामुशिष्टमाले बंधुवर्य, आपण सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, गावातला कर्ता पुरुष असणारे हरिभक्त पारायण आमचे सरपंच महोदय काय ते किरण माऊली गजे, त्यांनीच पत्रिका पाठवून संपर्क साधला आणि वेळोवेळी ज्यांच्या आपले सर्वांना आम्हाला सर्वाला वयोवृद्ध आमच्या सर्व गुणीजन मंडळीच्या पितृस्थानी शोभणारे आणि जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वर्ग आपल्या गावात यावेत, ही ज्यांची अंतकरणातली पवित्र तळमळ आहे आणि तुम्ही त्यांना साथ देतात. गुरुवारी हरिभक्त पारायण विठ्ठल बाबा. समोर जाणते श्रोते आहेत, मला नाव नाही माहिती, पण ते फकवाजाला ते सांगत होते. हा आता ठीक झालं, तुम्हाला या अंतकरणापासून धन्यवाद. अशी सगळीच मंडळी, माता भगिनी, आपण पुरुष वर्ग, एक साधारण 8-9 वर्षापूर्वी एक वेळेला गुरुवर्य आपले फरगडे सर यांच्या माध्यमातून आपल्या गावी येणं घडलं होतं. त्यावेळेला मी फडणवीसांसारखं म्हटलो नव्हतो मी पुन्हा येईल, पण आपला फोन झाला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा येणं घडलं. असो, परिहारामध्ये जास्त वेळ न दवडता अगदी माता भगिनी, आपण पुरुष वर्ग, माझ्या भोवतालचे असणारी गुणीजन मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक, अन्नदाते वगैरे सर्वांनाच अंतकरणापासून शतशः प्रणाम करतो. आणि नियोजित वेळेमध्ये गवळण थोडीशी मोठी आहे, पण अगदी सूत्ररूपाने आपण थोडंसं सर्वजण मिळून चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आजचं एक काल्याचे कीर्तन आहे. तसं कीर्तन कीर्तनच असतं आणि कीर्तनाचं सामर्थ्य काय, आपण सर्व सुज्ञ श्रोते आहात. संतांची वचन आपल्याला माहिती आहे. तुकोबऱ्या म्हणतात, कीर्तन चांग होय अंगांग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्यतरुणी देवायसा. कीर्तनाचं सामर्थ्य अलौकिक आहे. पण बघ, कीर्तन सप्ताहातली कीर्तन वेगळी, नैमित्तिक कीर्तन वेगळी आणि सप्ताहातलं काल्याचे कीर्तन त्याचं एक अनन्य साधारण स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल. आता काल्याच्या कीर्तनाचं अनन्य साधारण स्थान आहे म्हटल्याच्या नंतर काल्याचे कीर्तन म्हणजे काय असं जर आपण बोलाल तर एक 2-3 उदाहरणं मी अगदी धावते आपल्या समोर ठेवतो. नंतर मात्र बोलण्याची जबाबदारी तुमची पण आहे, तर थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. तर प्रवासाला पूर्णता अपेक्षित गाव आल्याच्या नंतर असते. मंदिराला पूर्णता कलशारोहण झाल्याच्या नंतर असते. जेवणाला पूर्णता ढेकर आल्याच्या नंतर असते. सोन्याला पूर्णता 16वा कस लागल्याच्या नंतर असते.
आणि नदीला पूर्णता समुद्राला पोहोचल्याच्या नंतर असते. हे 5 उदाहरण मी आपल्या समोर दिलेत. आता बोलण्याची जबाबदारी तुमची आहे. बोला बघू मग, मंदिराला पूर्णता कधी? कलशारोहण झाल्याच्या नंतर. कळसा प्रति काही प्रसादी बांधकाम नाही. वा. प्रवासाला पूर्णता कधी? हे असं आहे तुमचं. अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. पाटे आम्ही आळंदीवरून निघालो, नियोजित सेवा इथे होती, इथून पुढे गाडी धावणं म्हणजे ते वेडेपणाचं ठरेल. प्रवासाला पूर्णता कधी? अपेक्षित गाव आल्याच्या नंतर. नदीला पूर्णता कधी? समुद्राला सागराला पोहोचल्याच्या नंतर. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. समुद्र माप प्रवशंती यद्वत. बघा ना तुम्ही, खास खडगे आले ते त्यांना भरवते आणि मोठी चट्टान पहाड पर्वत आले तर त्याला भेदन करते. पुढे चालत राहते, थांबणं तिला माहिती नाही. माऊली म्हणतात, पीडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पण एकदा गंगा समुद्राला मिळण्याच्या नंतर पुढे कुठे गेली प्रश्नचिन्ह राहत नाही. प्रश्न संपलेत. म्हणून गंगेला पूर्णता कधी? नदीला पूर्णता कधी? समुद्राला पोहोचल्याच्या नंतर. सोन्याला पूर्णता कधी? तर 16वा कस लागल्याच्या नंतर. आणि मग आता परंपरेने चालू असलेला आपल्या वाशेरे श्री क्षेत्र वाशेरे गाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, आपल्या सर्वांच्या महापुरुषाच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला भव्य दिव्य भगवती ज्ञानेश्वरी पारायण सहित काकड आरती, हरिजागर, हरिपाठ या सर्व अन्नदान ज्ञानदान या माध्यमातून चालू असलेला हा अखंड हरिनाम महोत्सव सप्ताह, याला पूर्णता कधी? मग काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर. विनोदाने म्हणतात खेडेपाड्यात, काला झाला की बाबा ते म्हणतात, बाबा महाराज आता हाला झाला काला, आणि पुन्हा बुवा आला का आला झाला की काला आता हाला. याचा अर्थ काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. पण मी थोडस पुढे बोलू का? काला आपल्या उत्सवालाच पूर्णता प्राप्त करून देतो असं नाही. विठ्ठल बाबा आपल्या जीवनाला सुद्धा पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काल्याच्या कीर्तनामध्ये आहे. याचाच अर्थ आपलं जीवन अपूर्ण आहे. एक उपनिषदातली गोड श्रुती आहे, ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि पूर्ण जीवन कोणाचं आहे? परिपूर्ण जीवन कोणाचं आहे? तर संत आणि भगवंत. आणखी थोडस पुढचं वाक्य बोलतो, भगवंत आणि भगवत मान्य संत यांचं जीवन परिपूर्ण आहे. आणि तुम्ही आम्ही जंत कोटीत मोडणारे आपण जीव आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत बोलतात, ते अंतर नेनती बापुडे म्हणून आगत्य सेवने घडे काय पुय पंखीचे किडे चिळशी घेती. असे तुम्ही आम्ही जीव आपण अपूर्ण आहोत. आणि आपल्याला पूर्णत्व प्राप्त होण्याकरता हा काला आहे. विठ्ठल आता आपलं जीवन अपूर्ण कशामुळे आहे? त्याची कारण ते. पहिलं कारण आहे अपूर्णतेचं मल नावाचा दोष. दुसरं कारण आहे अपूर्णतेचं विक्षेप नावाचा दोष. आणि तिसरं कारण आहे अपूर्णतेचं आवरण नावाचा दोष. बरं काय करतो मल? मल मनुष्याला भ्रष्ट करतो. आणि माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचं वाक्य आहे, आचार भ्रष्टी सदा कष्टी. आचारामध्ये एकदा मनुष्य भ्रष्ट झाला का त्याच्या जीवनात कष्टच कष्ट, नष्ट होईपर्यंत कष्ट संपत नाही. म्हणून आचारातली भ्रष्टता याला कारण मल दोष आहे. नंतर विक्षेप, तो भावनेत व्यभिचारी बनवतो. आणि व्यभिचारी मनुष्याला शांत झोप कधी येत नाही. तळमळ उलथ्याचा पालथा होत्याचा पाताना या अंगाचा त्या अंगावर होतो. रात्रभर तळमळतो पण ती माऊली कधी येत नाही. कारण येण्याकरता ही सगळी व्यवस्था नाही लागत. अंतकरणामध्ये विक्षेप दोष नको, अंतकरणामध्ये व्यभिचार नको. पडल्या पडल्या झोप येते. पडल्या पडल्या हे पुढचं होईल. काही काही लोक झोपतात तर मग खाली पडतात, इथपर्यंत आहे. आणि त्याच्याकरता अंतकरणाचं पावित्र्य लागतं, विक्षेप दोष नको आहे. आणि तिसरा आहे आवरण नावाचा दोष. त्याला म्हणतात अहम मम अध्यास. म्हणजे तो संशयी बनवतो. संशय आत्मा विनश्यती, संशय ही पापात्मा, संशयाने थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वागुर प्रादियाशी. याच्याकरता क्रियेत भ्रष्टता नको, भावनेत व्यभिचार नको, आणि विचारात संशय नको. मग क्रियेतली भ्रष्टता घालवणारा एक काला तो आहे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तो दही भात नाहीचा काला क्रियेतली भ्रष्टता घालवणार आहे. तुम्ही म्हणाल का बरे? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की हा दही भात नाही राहिलं नाही. लाही हे जीवाचं प्रतीक आहे, दही हे भगवंताचं प्रतीक आहे, आणि श्वेतता हे त्यातलं साम्य आहे. आणि त्या दोघांचं मग ऐक्य होतं, जीव ब्रह्म ऐक्य होतं. जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेणे हरी हरिपाठामध्ये नाथबाबा बोलतात. अशा दोघांचं ऐक्य केल्याच्या नंतर होणारा जो काला आहे, पण तो होण्याकरता क्रियेतील भ्रष्टता नको. तैशी मोक्ष दिले ज्ञान येत किरण आन परित फारे आयशे मन शुद्ध व्हावे.
आणि ते शुद्ध पवित्र करण्याचं कार्य कोण करतो तर हा काला. कारण देवाच्या प्रसादी करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी ते. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखाना महाने रोष पजायते प्रसन्न चेतुषी आशु बुद्धी पर्यवतिष्ठते म्हटलेले निगेतीने आपल्याला. म्हणजे पहिला काला दैवात लाईचा तो देवाचा प्रसाद आहे. तो मल घालवतो, भ्रष्टता जाते आणि मनुष्याचं जीवन मनगटामध्ये पूर्ण होतं. दुसरा काला तो आवरण नावाचा दोष आहे, आपला विक्षेप नावाचा दोष आहे. तो चित्ताला चंचल बनवतो. चंचल मी म्हणत कृष्ण प्रमाथिबलवत दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायुरीव सुदुष्करम. नाटामध्ये तो कोबरा म्हणतात, जाणत्या श्रोत्याच्या पाठ आहे. काय काय करी तो या परिण ऐके नारायण करू नये त्याचे करी विवंचना देऊ पतना आदरी रे. भलती असावे धावे सैराट वाटे आडवाट दरेदर कुठ न विचारी काही पुढी कपट घात बळकट मांडियला. असं जो मन आहे बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. आणि एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटेता तुला ती येईल कैची. म्हणून त्या मनातला विक्षेप नावाचा दोष घालवणारा दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी खाला प्रेमे मोहिला साधने. भगवंताचं नामचिंतनामध्ये सामर्थ्य जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही. त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिंती विधी अनाथ म्हणतात. म्हणून दुसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा आहे आवरण नावाचा दोष संशय. आणि म्हणून संशय म्हणजे थोर म्हटला. मग तो संशय मनुष्याच्या विनाशाला कारण आहे. संशय ही पापात्मा म्हटलेला आहे उपनिषदाने. आणि तो घालवणारा तिसरा काला आहे तो आहे तुका म्हणे काला कोठे अभेद देखील म्हणजे जीव ऐक्य काला. आणि तिन्ही काले मानवी जीवन परिपूर्ण करतात. म्हणून हे काल्याचं कीर्तन विठ्ठल. काला म्हटला म्हणजे मग विधी आहे काय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र पवारी राखिले तवकडे सहित गाई राखिले तवकडे सहित गाई राहिल सब गडी. विधी आहे काल्याचे कीर्तन म्हटलं का चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि तुकोबराय व्यक्तिगत बाळक्रीडेच्या अभंगामध्ये म्हणतात गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडी सहित गाई. याचाच अर्थ देवाचा चरित्राचा उच्चार करायचा असा विधी आहे. आचार नाही, विचार नाही आणि उच्चार केल्याशिवाय राहायचं नाही. एक जण म्हटलं आचार का करायचा नाही, त्याला म्हटलं ते आपल्याला शक्य नाही. आणि जर करायचा ठरला तर अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे देवाचे अनंत अवतार आहेत. त्यापैकी श्रीमद भागवत महापुराणामध्ये किती अवतार सांगितले? 24. आपल्या संत मालिकेमध्ये 10 दशावतार. आणि गर्गाचार्य प्रकार केले 6. कोणती मोजा? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, पूर्णोत्तम. दुर्जनाचा येणे करुणी संवारम पूर्ण अवतार रामकृष्ण. मग 2 अवतार आहे ते पूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार आहे भगवान प्रभू रामचंद्राचा आणि परिपूर्ण अवतार आहे गोपाल कृष्णाचा. मग पूर्ण अवतार जो प्रभू रामचंद्राचा आहे त्याचा आचार करा, विचार करा आणि उच्चारही करा. आपला रामकृष्ण हरी मंत्र आहे, महामंत्र आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. त्यात बारकाईने बघा, रामाचा आचार, हरीचा विचार आणि कृष्णाचा उच्चार.
या 3 गोष्टी महत्वाच्या. तर त्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असल्यामुळे त्यांचा आपण आचार, विचार, उच्चार तिन्ही करू शकतो. पण गोपाल कृष्ण परमात्मा यांचा आपण आचार करू शकत नाही, विचारही करू शकत नाही, उच्चार करण्याचं स्वातंत्र्य संतांनी दिलं आपल्याला. विठ्ठल काल परवा एका पुण्याच्या सारख्या ठिकाणी एक तरुण दोन तीन समोर होते आणि मी म्हटलं कृष्ण चरित्राचा फक्त आपण उच्चार केला पाहिजे, आचार विचार नाही. ते म्हटले महाराज ठीक आहे, पण का नाही? मी म्हटलं आपल्याला जग जमणं शक्य नाही. म्हटले मग देव आपल्या मनुष्य रूपात आले, त्यांना जमलं, आपल्याला का जमणार नाही? तर मी म्हटलं दादा तू सांग, म्हटलं भगवान श्रीकृष्णाला बायका किती? त्याने सांगितलं महाराज मला माहिती. म्हटलं सांग ना मग. तो म्हटलं 16,108. म्हटलं तरीही भगवान परमात्मा काय ठरले? तो म्हटला ब्रह्मचारी ठरले. दिली वाट यमुने माये खरी हो, ऐकिले. कारण दुर्वास ऋषी आले आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्राचे 108 असणाऱ्या त्या राण्या म्हणतात आम्हाला तुमच्या गुरुला जीव घालायचं. म्हटले नका भानगडी पडू. नाही म्हटले घालायचं. मग त्यांनी 56 प्रकारचे भोग केले आणि 56 प्रकारचे भोग करून त्या पाट्या भरून निघाल्या. म्हटले पण जायचं कसं? म्हटले का बरं? म्हटले यमुना मायाला पूर आलेला आहे. म्हणले त्यांना सांगा आमचे मिस्टर, आमचे धनी, आमचे मालक, आमचे स्वामी हे 16,108 भोगूनही प्रत्येकीला एकीला यापासून 10 बाळ असून 1 कन्या असतानाही हे बाल ब्रह्मचारी असेल तर मग वाट दे. दिली की नाही हो? दिली. तिकडे गेलेत. ते आई बाबाने 60 खंड अन्न एकट्याने खाऊन फस्त केलं आणि म्हटले आता काय? म्हटले आता काही नाही. कशा आल्यात? म्हटले तुमच्या शिष्याने निरोप दिला. म्हटले मग माझ्या शिष्याचा निरोप जर मी ऐकते तर मी त्याचा गुरु आहे, माझा निरोप काय ऐकणार आहे? म्हणजे तिला सांगा 60 खंड्या अन्न खाऊन हा बाबा निराहारी असेल तर मग वाट दे. दिली का नाही? मग मी त्या तरुणाला म्हटलं 16,108 भोगून तो ब्रह्मचारी राहिला, तुला एक सुधरू देते का सांग? तो म्हटला नाही. म्हणून म्हटलं पुढच्या भानगडीत पडू नकोस. विठ्ठल विठ्ठल 16,108 भोगून परमात्मा ब्रह्मचारी राहतो आणि आपल्याला मात्र एक सुधरू देत नाही. म्हणून देवाचा आचार आपण करू शकत नाही. पुढे चला. भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्राने कोणता पर्वत उचलला हो? गोवर्धन पर्वत उचलला. वयाच्या कितव्या वर्षी? 7व्या वर्षी. किती दिवस? 7 दिवस आणि 7 रात्र. किती कोसाचा? 7 कोसाचा गोवर्धन पर्वत वयाच्या 7व्या वर्षी 7 दिवस आणि 7 रात्र आणि 7 कोसाचा गोवर्धन परमात्मा करंगळीवर उचलतो. मी म्हटलं आमचे किरण महाराज का मोहन महाराज? हा किरण महाराज आणि करण आणि एक मोहन. करण मोहन आणि आमचे गुरुदेव चंद्रकांत महाराज बागल यांच्या हातातला मृदंग तू एका करंगोळी उचलून दाखवून खुशाल 5 कर. शक्य आहे का ते? म्हणजे भगवान परमात्मा गिरी गोवर्धन करंगळी उचलतो. आपल्याला ते तुमची गोणी नोचलवे म्हटले. म्हणजे देवाचा आचार आपण करू शकत नाही. म्हणून गोपाल कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. 9 रसाने परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्याची लीला आहे. जीही कोणती लीला आपल्याला आवडेल आणि तिचा श्रद्धायुक्त भावपूर्ण अंतकरणाने आपण उच्चार करू, आपलं सकल पाप निवृत्त होऊन याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा दिन आणि दुर्बळाची चुकराची हरिकथा तारुभव सागरीचे उच्च नीचे अधिकारी त्रिविध तापाने गांजलेले पंचविषयामध्ये रंगलेले जे जीव आहेत त्यांना दिन म्हणतात. त्रिविध ताप आध्यात्मिक ताप, शारीरिक व्याधी, आधी भौतिक ताप आजूबाजूची पीडा आणि आधी दैविक ताप नैसर्गिक कोप. एका वाक्यात तुकोबराच्या चरित्रामध्ये पहा तुम्ही. आध्यात्मिक ताप महाराज म्हणतात जळे माझी काया लागला ओनावा धावरे केशवा माया बापा जळे माझी काया लागला ओनावा. आध्यात्मिक ताप. आधी भौतिक ताप खोपला पाटील गावीचे लोक आता मज भिक कोण आणि आधी दैविक ताप दुष्काळी आटीला सर्वेनेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली दुष्काळी आटीला सर्वेनेला मान
दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, द्रव्य नेला मान, द्रव्य नेला मान. आपल्या सर्वांच्या पाठातले 3 प्रमाण आहे. त्याचं पहिलं प्रमाण काय? जळे माझी काया हा आध्यात्मिक ताप आहे. खोपला पाटील हा आधी भौतिक ताप आहे. आणि दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान हे आधी दैविक ताप आहे. अशा त्रिविध तापात गांजलेले आणि शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयामध्ये रंगलेले तुम्ही आम्ही जीव आहोत. आणि अशा जीवाला तरुण नेण्याकरता हा काल आहे. कारण दीन आणि दुर्बळाची सुखराशी हरिकथा तारू भव सागरीचे उच्च नीचे अधिकारी विचार काय चरित्र ते उच्चारावे केले देवे. खर तर चरित्रामध्ये 4 प्रकार आहेत. एका वर्गाच्या जीवनामध्ये चरित्रच नसतं. दुसऱ्या वर्गाच्या जीवनामध्ये उतारवयात दिसतं. तिसऱ्या वर्गाच्या जीवनामध्ये आधीपासून अंतापर्यंत असतं. आणि चौथ्या वर्गाच्या जीवनामध्ये आधीपासून अंतापर्यंत असतं. किती प्रकार झाले? 4 प्रकार झाले. पहिला प्रकार, पहिल्या वर्गाच्या जीवनामध्ये चरित्रच नसतं. शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला पामर किंवा विषयी म्हणतात. अर्थात बघा तुम्ही माऊलीच्या ओव्या सांगतो, हे 4चे प्रकार सगळ्याला कळेल असे. पामराचं लक्षण करताना माऊली म्हणतात, ये तुलिनी आगवे कृत्या कृत्य नाटवे जो करणीयाची नावी बलतीची करी. पारायण करणारा ह्या ओव्या गेलेल्या आहेत. नंतर विषयी करता माऊली म्हणतात, म्हणती संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. जिज्ञासू करता माऊली म्हणतात, कैये बिरडे पेटेल कै तो स्वामी भेटेल युगावने वडील निमिष माने. आणि मुक्ता करता माऊली म्हणतात, म्हणून ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. पण बरीच मंडळी माझ्याकडे नुसती टुळू पाहतात. ते म्हणतात, हे नेमकं काय चाललं आम्हाला काही कळायला मार्ग नाही. तर तुम्हाला कळेल असं बोलणं हे माझं कर्तव्य आहे. आता लक्ष द्या, किती प्रकार सांगितले आपण? 4. वाह बोला. 1 पामर, 2 विषयी, 3 जिज्ञासू आणि 4 मुक्त. आता पामर कोणाला म्हणतात ऐका, अगदी सरळ व्याख्या सांगतो. जो काहीही खातो, कुठेही खातो, कसाही खातो आणि कसाही लोळतो, त्याचं नाव पामर. सोपी व्याख्या, शास्त्रातल्या बाहेरची नाही. म्हणजे शास्त्रातलं बोलणं नाहीये पण शास्त्राच्या बाहेरचं नाही. पामर. विषयी कोण? जो कष्टाचं खातो, घाम गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, फुकटच्या याच्यावर लक्ष ठेवत नाही, त्याला म्हणायचं विषयी. जिज्ञासू कोणाला म्हणायचं? जो चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी, दारोदारी परी अन्न आच्छादनावरी नय वेळ दवडावा, तो मधुकरी मागून खातो, तो जिज्ञासू. भिक्षाम देही म्हणतो, तो जिज्ञासू. आणि मुक्त कोण? ज्याने काही खाऊ दे, कसंही खाऊ दे, ज्याची वृत्ती भगवंताला सोडून खाली कधी येतच नाही, तो आहे मुक्त. हे सोपे वाक्य. आणखी सांगू, एक ज्ञानोबराची ओवी आहे, जाणत्या श्रोत्याच्या पाठ आहे. ऐशी ऐशी आवकळा खेपे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. मग त्या निर्मळामध्ये 2 घ्यायचे, निसुगामध्ये 2 घ्यायचे. निसुगामध्ये 2 पामर विषय, निर्मळामध्ये 2 जिज्ञासू आणि मुक्त. कसे ते? अगदी सोपं बघा. आपण म्हणतो कसा हो व्यक्ती निर्लज्ज आहे? ज्याला जनाची नाही आणि मनाची नाही. ज्याला जनाची मनाची दोन्ही नाही त्याला म्हणायचं पामर. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही. काही काही लोक लोकात चांगलं वागतात पण खाजगी जीवन तसं नसतं. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही त्याला म्हणायचं विषयी. आणि ज्याला जनाचीही आहे मनाची आहे, तो कोबऱ्याचं प्रमाण आहे, ऐसे जागवी तो जना तरीसे मनासहित, त्याला म्हणायचं जिज्ञासू. आणि मग मुक्त कोणाला म्हणायचं? जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. जन आणि मन आणि वन हा भेदच राहिला नाही. जनी जनार्दन संत बोलती वचन, विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, व्यापी नारायण आईची गर्जिती पुराणे, जग जगदीश शास्त्र बदती सावकाश, अशी ज्याची अनुभूती आहे तो मुक्त. किती झाली? वाह 4. तर त्यातला जो पहिला पामर किंवा विषयी आहे त्यांच्या जीवनात चरित्र नसतं. दुसरा जो जिज्ञासू किंवा मुमुक्षू आहे त्यांच्या जीवनात उतार वयात दिसतं. आपल्याकडे म्हणतात करून करून भागले, म्हणतात का इकडे पण देवपूजेला लागले. उतार वयात चरित्र म्हणजे असं म्हणा फार झालं तर पामर याच्या जीवनामध्ये चरित्रच नसतं. विषयीच्या जीवनामध्ये उतार वयात थोडं बहुत दिसतं. जिज्ञासूच्या जीवनामध्ये आधीपासून अंतापर्यंत असतं. आणि युक्त योगी कोटीतला जो मुक्त आहे त्याच्या जीवनामध्ये जन्माला येण्या अगोदरपासून असतं. आणि असे कोण आहे? परमात्मा आहे. चरित्रच नाही पामर विषयी म्हणा, उतारवयात आहे मुमुक्षू म्हणा, आधीपासून अंतपर्यंत आहे संत आहे, आणि जन्माला येण्या अगोदरपासून आहे तो परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव हि एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकारः.
अशा गोपाल कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये जन्माला येण्या अगोदरपासून चरित्र आहे. पण जरी असलं जन्माला येण्या अगोदरपासून आहे, निजधामाला जाईपर्यंत आहे. तसं देवाचं चरित्र भगवान श्रीकृष्णाचा या धरातलावरचा अवतार, त्याचा अवतार प्रयोजन सुमुखे आपण सांगितो. श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनीशी गीतेमध्ये सांगतात. 4था अध्याय पहा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूनां परित्राणाय हे पहिलं चरित्र, दुष्कृतां विनाशाय हे 2 नंबर, आणि धर्म संस्थापनार्थाय 3 गोष्टी करता देव येतात. तर त्यांनी साधूनां परित्राणाय हे चरित्र 11 वर्ष केलं, दुष्कृतां विनाशाय हे चरित्र 17 वर्ष केलं, आणि धर्म संस्थापनार्थाय हे चरित्र 97 वर्ष केलं. 11, 17, 97 किती झाली? 125 वर्ष, 125 वर्ष. प्रभू रामचंद्राचा अवतार हजारो वर्षाचा आहे, पण गोपाल कृष्णाचा अवतार फक्त किती वर्षाचा आहे धरातलावर? 125 वर्ष. आणि त्यातले 3 गट केले आपण, 11, 17 आणि 97. 11 वर्ष देवाने चरित्र कुठे केलं मग? गोकुळात. 17 वर्ष कुठे? मथुरेत. आणि 97 वर्ष कुठे? द्वारकेत. अरे गड्यांनो राजा की राजा, गड्यांनो राजा की राजा, शिवासनी बैसला, जय हो शिवासनी बैसला, कृष्णा शिवासनी बैसला. गड्यांनो राजा की राजा, गड्यांनो राजा की राजा, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. गड्यांनो राजा की झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारकाधीश गोपाल कृष्ण 97 वर्ष राहिले आणि धर्म संस्थापनार्थ हे कार्य कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती पांडवाच्या द्वारा केलं. पण ते चरित्र उच्चारावे असा आजचा विधी नाही. नंतर 17 वर्ष देव युवराज पदावर राहिले. त्या कंसाला संपवलं, उग्रसेनाला राज्यावरती बसवलं, आणि युवराज या भूमिकेमध्ये राहून बलराम दादा गोपाल कृष्णाने तिथे दुष्कृता विनाशाय हे चरित्र केलं मथुरेत. त्यावेळेला 17 वर्ष तिथे राहिले. त्यावेळेला 17 वेळेला 23 अक्षौणी सैन्य घेऊन जरासंध आला, आणि 17 वेळेला भगवान परमात्म्याने त्याला संपवावं, जरासंधाला माघारी पाठवावं. बलराम दादा म्हटला, सर्पाला किती विष पाजलं तरी तो फणा उगरल्याशिवाय राहत नाही, आणि विंचवाला किती कुरवाळलं तरी तो नांगी मारल्याशिवाय राहत नाही. आणि त्या सर्पाच्या किंवा विंचवाच्या जातीचा हा जरासंध आहे, यालाच एकदा मारून टाकू म्हटले, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. गोपाल कृष्ण म्हणतात, आपला अवतार आहे दुष्कृता विनाशा, आणि या मृत्यू लोकातले किती दुर्जन आपण कुठे कुठे शोधायला जाणार, पण हा एकटा सोडला की सगळ्याला जमा करून घेऊन येतो. आपण घर बसल्या कार्यक्रम करायचा, म्हणून त्याला जिवंत सोडत होते. आणि मग शेवटी तो काल यवनाला घेऊन आला. भगवान परमात्मा रणछोडदात झाले. मुचकुंदाच्या गुफेमध्ये त्या काल यवनालाही संपवला. रातोरात सर्व मथुरावासियाला द्वारकेमध्ये योगिनी मायाद्वारा, वैष्णवी मायाद्वारा अगदी ट्रान्सफर एंट्री केली, आणि द्वारकाधीश परमात्मा झाले. पण तेही चरित्र 17 वर्षाचं आज त्याचा विस्तार करायचा नाही, कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे. मग गोकुळात देवाने काय चरित्र केलं, तर गोकुळात देवाने प्रधान 3 प्रकारचे चरित्र केलं: खोड्या, चोऱ्या आणि माऱ्या. खोड्या केल्या गोपिकेच्या, चोऱ्या केल्या गोपाळाला सोबत घेऊन, आणि माऱ्या केल्या दैत्यासोबत. आणि ते चरित्र उच्चारावा असा जर विधी असेल तर आपण थांबायचंच नाही. चंद्रकांत महाराज लगेच गेलं पाहिजे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला.
लक्ष बाळ तेरा मोहिले लक्ष बाळ तेरा मोहिले आदि रूप नंदाच्या घराला मदने गोकुळाला शुभसे शीघ्र आपल्याकडे फारसा वेळ तरी कुठे आता आलेत गोकुळाला तिथे मध्ये पुरु चढला अचाट त्याशी लावेला अंगुष्ठ परी आले नंदा घरी निद्रिस्ते त्या नरनारी ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला रडे माया करी आकाश नामा मने उरती दूत तातडीने जाती कंसा सेवक सांगती उपजला वैरी त्याची तू आधी मारी त्वरे धाव घाली पाहि कन्या उपजली मग ते तुझ लागी वधी उपजला मज आली आकाशवाणी झाली कंसाने तातडीची मीटिंग भरवली सोनिया मावशी होती तिथे क्षमा करा पुतना मावशी पण कंसाच्या मीटिंग मधला ठराव पास होईपर्यंत इकडे काय झालं पाहिजे सर्वांनी बोला किती सांगू मी सांगू गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक दहावी एकी पुढे ताटी वाटी सुंदवडे सर्वांना आनंदी आनंद झाला पण दुष्टा छळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार गोकुळात आनंद करती घरोघर पण इकडे दुष्टा छळकाप सुटला
आणि मग त्या आनंदामध्ये विरजन टाकण्याकरता कंसाने मीटिंग भरवलेलीच आहे. कोई है क्या मई का लाल जो मेरे बैरी को मार सके. बोले सरकार बैरी को नाम बताओ. बोले वो तो पता नहीं. कहा है कैसा है कोई पता नाही. तर तिथे मावशी उठली. ती म्हणायला लागली 1.5 फूट पोराला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस देतो. मी जाते मारून येते बिनपगारी फुल अधिकारी. आली ना मावशी. कशी आली. नामा म्हणे आली नंदाच्या घरात सुरू दिन दुर्बाचे मारित बाळके करिता ती शोके माय बापे दरवाजावर थाप मारली. बय दार उघड. यशोदेने दार उघडलं आणि दार उघडून पाटलं तर हे मॉडेल ओळखीच नाही. विचारलं कोण ग तो. म्हटले मी तुझी थोरली बहीण. म्हटले माझ्या बाबाला मी एकुलती एक आहे. तसं नाही. म्हटले तुझी सावत्र बहीण. म्हटले माझ्या बाबाने दुसरं केलं नाही. ती म्हणली तसं नाही ग मावस बहीण. म्हटले माझ्या आईला बहीण नाही. ती म्हटली यशोदे आता आठवलं चुलत बहीण. म्हटले माझ्या बाबाला भाऊ नाही ग. ती म्हटली तसं नाही ग दूरच्या नात्याने. बरोबर ठीक आहे कशाला आलीस. तुला बाळ झालं वैशीची सेवटी एकची ते वाजुटी मोहाचे त्रिपुटी नाचू लागले. उतारावयात झालेलं तुझं बाळ ते पाहण्याकरता आले. दाखव ना मला. यशोदेने पळवाट काढली. आमच्या माता वर्गाला विचारा. उतारवयात बाळ झालं दुसरी अनोळखी बाई आले तर या माईला मंडळ दाखवत नाही. नजर लागेल काहीतरी आजारी पडेल. माया यशोदाची भावना ती. म्हटले झोपलेला आहे टाळू माखली त्याला छान झोपाली पुन्हा कधीतरी येईल. कृष्ण परमात्मा पाळण्यात म्हणतात मी काय झोपा काढण्याकरता आलो का. आता आपण रात्रीच्या कीर्तनात येतो तो भाग गहू नाही. मी काय झोपण्या काढणार आहे. बघा धंदेवाईक लोक बोहणीचं गिराईक माघारी पाठवत नाही. केलं काय देवाने. हे रडत माझे बाळ कान्हे समजारी माता वर्गाला तुम्ही विचारा. बाळ रडायचं कधी राहतं. त्याला जे लागतं ते दिल्याच्या नंतर राहतं. यशोदे तिथे जोखणी देते खुळखुळा देते पाळणा देते अंगाई गाते. पण त्याला कोण पाहिजे होती पुतना. आणि ही देते खुळखुळा. कसं राहील. मग देवाने पंचम लावला बरं का. शेडचे लावलं. शेडचे चाहो घेता भरतो दम सर्वांगी आला एका जनार्दनी प्रेम यशोदेवी मावेना. पंचम लाभला देवाने. पुतना डायरेक्ट मध्ये आली. यशोदेने सांगितलं हे मलाही घरकाम करायचं. यशोदा गेली घरकाम करायला. यशोदा निघून गेली घरकाम करायला. पुतण्याने उचलला देवाला स्तनाला लावला. देवाने डोळेच मिटले. अनेक कारण आहे. आता वेळ थोडासा कमी आहे. 2-3 महत्वाची सांगतो. त्यातलं पहिलं कारण आहे देवाचा एक डोळा सूर्य आहे एक डोळा चंद्र आहे. यदादिते गतम तेजो जगत भासे ते खिलम यचंद्र वशी यचाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. आणि मग ही चंद्र लोकाला किंवा सूर्य लोकाला जाऊ नये म्हणून देवाने डोळे मिटले. दुसरं कारण देव म्हणतात आपण इथे आलो दैदूत तुपलोनी खाण्याकरता. आणि विष प्यायचा आपला अभ्यास नाही. आणि अभ्यास कोणाचे भोले बाबाचा. त्यांचं ध्यान केलं. भय अबेव भंबोले वैद्य बाबाचे शब्द सांगू का. अबेव भंबोले कैलास के रहने वाले बोले चिलीम भराया ताजा तुम दम लगाने आजा. बाबाचे शब्द माझे नाही. म्हणजे देवा तुमच्याकडे वीज प्राशन करा आणि आम्हाला दैदूत तुपलून द्या. शंकराचं ध्यान करण्याकरता डोळे मिटले. तिसरं कारण देव म्हणतात खर तर 2 भाववृत्तीमध्ये एक वेळेला राहत नाही. वेदांत सांगतो वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही. आणि ही विष पानही करण्याचा प्रयत्न करते. आणि मातृत्वही भावीच्या अंतकरणात म्हणजे वैरत्वाची भावना नव्हे मातृत्वाची भावना 2 भावना एका अंतकरणात एक वेळेला राहत नाही. याच्याकडे कशी काय ही नेमकी कोण आहे. इतिहास पाहण्याकरता डोळे भेटले. आता तुम्ही बघा ना आपल्याकडे नवीन नवरात्रीचे गणेश उत्सवाचे मंडळ असतात. मग ते आरती करतात. आणि ज्यांनी देणगी दिलेली आहेत उत्सवाला सहकार्य केले त्यांना आरतीचा मान देतात. पण आरतीचा मान देताना त्यांच्या हातामध्ये एकतर आरती एकदाच द्यायची नाही
म्हणजे एकाच्या हातात आरती द्यायची आणि एकाच्या हातात घंटी द्यायची. दोन्ही एकाच्या हातात द्यायचं नाही, कारण दोन्ही एकाच्या हातात दिलं त्याला म्हटलं साहेब आरती फिरवा तर घंटी थांबते, साहेब घंटी वाजवा आरती थांबते. कारण आहे ना, नाही तर दोन्ही करायला लागलं तर दोन तरी थांबतं. काहीतरी एक वेळेला ते होत नाही. कि काही चिडिया चावल ले चिली बीच मिली डाल, चिडिया दो दोनों बने एक ले एक डाल. मी तुम्हाला आज आता 50,000 रुपयाचं बक्षीस ठेवतो. काय करायचं, फुटाने खायचे, त्याच वेळेला शंखही फुंकायचा. शक्य आहे का ते? नाही. मी बक्षीस ठेवायला एवढा वेळ आहे का मग? कारण जे न खात्या देवालाच नैवेद्य असतो. कारण शंख फुंकणं आहे आणि फुटाने चावणं आहे, दोन्ही एक वेळेला होत नाही. पण ही वैरत्वाची भावना ठेवते आणि मातृत्व भावाने स्तनपानही करते. ही कोण आहे हे पाहण्याकरता देवाने डोळे मिटले. डोळे मिटल्याच्या नंतर देवाला कळालं हे मागच्या जन्मातली बलिराजाची कन्या रत्नमाला आहे. आणि मग ती पुतना कंटक मुक्त केली. देव थोडेसे मोठे झाले. चंद्रकांत महाराज रांगत रंगणे चोरीत लोणे धावणे धरती गवळणी कांद चरणी तेती कराने हे शोधे साधनी दैवते बक्षिणी समाननी नवल केले साधनी आळवा आळवा तुझे मागे जावा कृष्ण आळवा आळवा तुझे मागे जावा. देव थोडेसे मोठे झाले आणि मग देवाने आपल्या मित्राकडे बघितलं. ते वैद्य बाबाचं वाक्य हातपाय काडी मोडी पोट नरसोबाची वाडी. पापाचे पितर देवाने विचारलं गोकुळात राहतात. गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समुदाय. दही दूध तूप लोणी भरपूर असताना तुम्ही असे पापाचे पितर का? त्याने सांगितलं देवा दूध डेअरीला, चटणी ढेरीला, चटणी निहारीला, सगळं जातं तिकडे मथुरेला. देवाने राजकीय क्षेत्रातलं पहिलं पाऊल उचललं. अध्यक्षीय भाषण दिलं, उद्या कोणी मथुरेला दूध न्यायचं नाही. लोक नाही म्हटले, पण चोर वाटेने माल चालू होता. 1 महिना उलटून गेला, गोपाळची तब्येत दुरुस्त झाली नाही. देवाने विचारलं अरे तुम्ही पुन्हा जैसे ते म्हटले देवा कायदा कागदपत्रीच आहे, त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि मग देवाने राजकीय क्षेत्रातलं दुसरं पाऊल उचलताना गोपाळाला सांगितलं आपण आता माखन चौर्य मंडळ स्थापन केलं. अध्यक्ष बलराम दादा झाले, आपलं भगवान श्रीकृष्ण उपाध्यक्ष बलराम दादा, खजिनदार तो पेंड्या, असे सचिव इतर पद विश्वस्त झालेत. आणि निर्णय घेतला देवाने, सांगितलं साहित्य घ्या. गोपाळाने विचारलं काय घ्यायचं? छोटे छोटे गोटे घ्या, सराट्याची काठी घ्या, आपल्या सराट्याची काठी घ्या, लांबलच काठी घ्या. गोपाळ म्हणते चक्रपाणी चोरी कर्म ऐकले श्रवणी पडी खडाये सराटी मृतिका घेऊन न देखो कोणी निघाले. चोरी ऐकली आम्ही, पण खडे, सराट्याचे काटे, वसरगाळी माती, लांबलच काठी याचा काय उपयोग? देवाने सांगितलं वेळ्यांनो, आपण ज्या घरी चोरी करायला जाणार शिंके लांबविली दुरी होतो तिघाची मेवरी. बरं आपला हात आपल्याला फसवण्याकरता गोपिका काय करतील, भरलेले डेरे दुसरीकडे ठेवतील आणि रिकामे डेरे शिंकेवर टांगून ठेवतील. आपला वेळ जाईल, मग वेळ जायला नको गोटे फेकायचे आणि तो धबधबा आवाज आला की भरलेला आहे, अन्यथा त्याचा आवाज येणार नाही तसा. याच्याकरता गोटे म्हणजे काठी कशाला? म्हणजे आपला हात पुरला नाही, मनोरा केल्याच्या नंतर मग त्याला हातून खालून बोळ पाडायचं, वाहती त्या हरा घ्यारे दोहीच्या कोपरा, त्याच्याकरता काठी. तो बोबड्या म्हटलं कितना चाले ते काठी का त्याला, म्हणजे सराठीचीच काठी का? आता थोडा त्याच्यात बारकावा असा आहे, हे सराठीचे काठी असे आहे ना, ते कसेही पडले तर टोचल्याशिवाय राहत. गोपिका पाठीमागे लागल्याच्या नंतर आपल्याला वेळ भेटला पाहिजे. आणि एक थोडासा बारकावा याच्यातला असा आहे, गावगाव सराठीची काठी असतातच असे. चांगलं कार्य करायचं म्हणलं का ते आडवे येतातच. अशा वेळेला त्या काट्याचा विचार करायचा नाही, चप्पल घालायची, पुढे जायचं नाही, ते कार्य होऊ देणार नाही. आपल्या गावात तसं कोणीच नाही, याची मला कल्पना आहे बरं का, त्याची कल्पना. मग सराट्याचे काटे टाकतील, गोपिकाच्या पायात चुकतील, आपण पळून जायचं. तो म्हणलं बोबड्या टाळीबाव कितना, म्हणजे काय ती चप्पल घालून आली तर काय करशील? चप्पल घालून आली तर काय करशील? देवाने सांगितलं मग वस्त्र गाळी माती त्यांच्या डोळ्यात फेकायची, आपण पळून जायचं. तो बिचारा म्हणला नाही तुमच्यासारखी चष्मा घालून आली तर काय करशील? कदाचित त्या वेळेला लागत नसावा. विठ्ठला आणि मग घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे. देवाने सगळ्या एका ललिता नावाच्या गोपिकेच्या, प्रभावती का ललिता तिच्या गोपिकेच्या घराच्या बाहेर आले आणि गोपाळाला विचारलं ए कोणाकोणाला दही दूध तुपलोनी खायचं? सगळ्यांनी वरबोट केला, कृष्णा मला 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 मला. देवाने सांगितलं ज्याला खायचं असेल त्याने डोळे मिटवा. 1 2 3 गोपाळाने घट्ट डोळे मिटले. 1 2 3 उघडले. पण मध्ये ऍडव्हर्टाईज आलेली गेलेली गोपाळाला कळालीच नाही, कारण डोळे झाकली त्यावेळेला घराच्या बाहेर होते, डोळे उघडली तर घराच्या आत. म्हणजे कृष्णा हे कसं म्हणले, देवाची करणी नारळात विचारायचं नाही, खाण्याचं काम करायचं. मग झाल्यावर रिपोर्ट केला गाड्याने बोबाट. देवा गोपिका उठल्यात, म्हणले पटकन डोळे झाका नाही तर टप्पू बसतील. सगळ्यांनी डोळे वाटले, पण तो बोबड्या म्हणलं कितना काय करतो आपल्याला कळायला पाहिजे. आता दादा गेल्याच्या नंतर आपल्याला लात कलंक कलायचंय ना.
कळालं पाहिजे. ते असं फटीतून पाहिलं. तो फटीतून पाहायला लागल्याच्या नंतर देव म्हणायला लागले मला फसवतोस काय. देवाने काय केलं, त्याला अर्धाचे डोळे झाकले, अर्धाच काढला. एकच काली ज्ञानी भोगितो संसार परमार्थ दोन्ही सरोवर माझे, अर्धा बुडाला वर ऊन खाली शीतळ पाणी. आणि गोपिकेने असा मार दिला, हाग्या मार दिला, हाग्या मार दिला, आणि तो कार्यक्रम केला म्हणून पुन्हा हाणला. त्याने चंद्रकांत महाराज ठाई चाल धुमाळी चाल दोन्ही युगपत गायले आपल्या भाषेत. शिवपाल झाला आणि त्या गोपिकेच्या अंगावर पडल्याच्या नंतर रागून तो आणखी आला तमातम. ते कृष्णाला म्हणायला लागला कृष्णा इथून वर बरं आहे पण इथून खाली अवघड आहे, तुला माहित नाही. कृष्ण म्हटलं मला सगळं माहिती आहे, मी सर्वज्ञ आहे. मुंगी के पाव मी घुंगरू बजे सोबी भगवान सुनताय. मला सांग बोबले आता फटीतून पाहतील का. तो म्हटलं माहिती आहे ना बुवा, आईची टप्पत कितना आता फटीतून पाहत नाही, एकदा काल. देवाने सांगितलं डोळे झाक, त्यालाही बाहेर काढला. आणि त्या गोपिकेची जशी जशी नासधूस व्हायला लागलीत, मग त्या गोपिका यशोदेला काय म्हणतात. गवळणी सांगती गाराने, गवळणी सांगती गाराने, गवळणी सांगती गाराने, रात्री झाला गगनाने, गवळणी नाही गवलोने, सोडली अवधी विरागाने, आवडी नाही गवलोने, आवडी आम्हारी विरागाने, आगे बाई कोणाची आवडेना, आगे बाई कोणाची आवडेना, आगे बाई कोणाची आवडेना, आगे बाई कोणाची आवडेना, यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोडून गाना, यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोडून गाना, तुझा गाना, कुठवर सोडून गाना, यशोदे बाळ तुझा गाना, कुठवर सोडून गाना. मग मात्र गवळणी सांगती गाराने काय म्हणतात. म्हटले रात्री आला चक्रपाणी, केलं काय. खाऊनी दही दूध तुपलोनी खात का नाही. म्हणजे खाण्यावर तुझं कार्ट थांबत नाही. फोडली अवघी विरजणी, विरजणी टाकण्याची भांडे सुद्धा हिने ठेवली नाही. तुका म्हणे नासीन नव्हे यावी ना आईशी, फोडली अवघी विरजणी. आणि मग सांगते यशोदे हे ग बाई आमाची बाळ. यशोदे अगं बाळ तुझा काना, कुठवर शिवते धिंगाणा. त्या खरंच त्या घराने सांगणाऱ्या गोपी गोड नाथबाबा म्हणतात त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नो हे मत प्राप्ती. वेदातल्या त्या श्रुती आहेत पण श्रुती रूपात भगवत परमात्म्याचा संग सुख त्यांना भोगता येईना, म्हणून श्रुतीरूप टाकून गोपी होऊन ते आल्या. आणि त्या गवळणी यशोदेला म्हणतात गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्रपाणी, खाऊन दैतूत तुटलोनी फोडली अवघी विरजणी, हे ग बाई आमासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना. आता सांगता सांगता एक नाही दुसरी आली धावत, पळतच आली. दुसरी आली दुसरी आली धावत. अनेक बाई काय केली मात, मुखाचे मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. दुसरी धावतच आली. यशोदे यशोदे इथं राहू दे माझा ऐक, सांगते म्हटले. पहिले 12 वाजत आले, तू आता काय नेमकी करते सांग लवकर पटकन. ती म्हणलेली काही नाही. दुसरी धावत आली. अनेक बाई काय केली मात, मात शब्दाचा गोष्ट काय गोष्ट केली. मुखाची मुख चुंबन देत. मी दारात बसलेली, माझं पोट वाढलेलं, ती गर्भवती. हातात घेऊन होतं याच्यात काय लपून ठेवलं. राहिलं टाकलं गळ्यात, हात घेतलेली माझी पप्पी. मुखाची मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. बरं धरायला गेले तर धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना. त्या दोघी म्हणायला लागल्या तिची मागची आली यशोदे इथं राहू दे. इथं राहू दे म्हणताना ती म्हणायला लागली यशोदे. यशोदा त्यांना बोलते का ग तुम्ही काय सगळं वाजोटे आहे का. कुशाल माझ्या कृष्णावर आळ घ्यायला लागला. माझं बाळ आहे तरी केवढं बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळा दिसते गोजीर वाने काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे श्रीरंग माझा बेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही या की संग जोडा गे गोकुळ जाणारे 5 वर्षाचे माझे बाळ गे आगली ग माझ्या खेळ गे कालका घेता आळ गे गोकुळ जाणारे कालका घेता आळ गे वासरे जाणारे
श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संग जोडा गे गोकुळ जाणारी 5 वर्षाचे माझे बाळ हा धनिक माझा खेळ का घेता आळ गे गोकुळच्या नारी काय माझ्याकडे डोळे वटरून पाहता तुम्ही लपून याची गोटी लागत गे याची पाठी ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवरा घेता चारण धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी डोळे वाटून पाहायला लागला भवानी हो तुम्हाला काही लाज वाटते का मी तुम्हाला म्हणत नाही मावशी हो रागवतल माझ्यावर हो ना ती यशोदा त्यांना म्हणते तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या आणि कुणाला धरायला निघाला हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही याला धरू पाहता गे हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या कैसा येईल हाता म्हटल्याच्या नंतर एकीला राग आला ती बोली किशन्या रागच आला तिला म्हणजे खऱ्या बाच्या पोटचा असेल तर माझ्या घरी येऊन दाखव आता उडग कळी बस पटकून विनाकारणच ना देवाला चॅलेंज करावं का पेन मला बोबड्या म्हणजे काय लिखित नाही याचा नंबर ते पण गेम पहिला बोबड्या डायरी पेन घेऊन घेऊन तिचा नंबर टिकला संध्याकाळी तिच्या घरी ती उंच तिचा ठेंगू दोघांची दिली गाठ बाजून विणीची गाठ आणि गेलं निघून सकाळी 8 वाजले हे बिराड कुठं बाहेर येत कारण तोडीता तुटेना कापिता कापिना जाळीता जळेना काही केला नैनम छिंदन ती शस्त्राने अहो एका भडगवाने बांधलेली गाठ 7 जन्म सुटत नाही त्याचा बाप ब्रह्म देऊन दयाचे नाभी कमळे जन्म चतुराना त्याचा बाप हा याची गाठ सुटेल कशी 12 वाजता बिराड बाहेर पडलो ना अशी गल्लीत लेकरांनी पाहिले लेकर म्हणजे रे कोणी कोटे मार बरं ही पुढे असल्यामुळे हिला पुढे चालावं लागायचं हे मागून त्यात म्हणतात मस्त होऊन या माजली धांगडी करीता ती ओढी मज लागी ते चाललंय बिराड सगळी लोक काय त्याची काय त्रेधा झाली सांगता येत नाही खरं तर ज्या वेळेला ते बिराड बाहेर आलं नंदाच्या दरवाजावर थाप मारली नंदबाबाच्या अंकावर कृष्ण कन्हैया बसलेले देव म्हटले बरोबर आहे मला लई म्हटले होते घरी ये बघ तुला देवाने कसं बांधला येईल ती यशोदेला मात्र रडून म्हणते तिसरी आली धावणे या बाई काय केली करणे पतीची दाढी माझी वेणी दोषी गाठ देवणी गाठ बाई कोणाचीच होती पण पुन्हा यशोदा म्हणायला लागली असं नाही मुद्दे मला ते चोरी पकडून द्यायची असं मी तक्रार ऐकून घेणार नाही आणि मग मात्र त्यांनी विचार केला 1 मराठा लाख मराठा हो ना त्या गोपिकेने विचार केला मोर्चा नातांची ओवी आहे वचन आहे मिळवणी अवघ्या गवळणी येते नंदाची अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे ग बाई आम्हाचे पावे ना यशोदे तू ऐकत नाही ना मिळून अवघ्या गवळणी कोणत्या तुकोब राहिला विचारा कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र अवघ्याची जगनिंद झाली धिंद सारखी 80,000 श्रुती कर्मपर आहे 16,000 श्रुती उपासनापर आहे आणि 4,000 श्रुती ज्ञानपर आहे महिला मंडळामध्ये घरामध्ये 3 प्रकारच्या माता वर्ग असतात काही सुना आहेत काही लेकी आहेत आणि काही सासू आहेत आहे ना त्याच्यामध्ये सासू पूर्ण परतंत्र असते हो की नाही 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 हसलात तुम्ही म्हणजे बरोबर नाही पूर्ण परतंत्र असते हाच परतंत्र आहे पण खरं तर पूर्ण स्वतंत्र ती सासू पूर्ण परतंत्र ती सून आणि स्वतंत्र परतंत्र ती लेक तर लेकीच्या भूमिकेमध्ये उपासनापर श्रुती 16,000 आहे सासवाच्या भूमिकेमध्ये 4,000 श्रुती ज्ञानपर आहे आणि सुनेच्या भूमिकेमध्ये 80,000 श्रुती कर्मपर आहे आणि अशा सगळ्या श्रुती मिळवणी अवघ्या गवळणी येती नंदाची अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे ग बाई आम्हाचे पावे ना मात्र त्यांचे घराणे ऐकून यशोदेच्या डोळ्यालाच पाणी आलं कथा गारानी कृष्ण थोड्या देता कोणी कृष्ण थोडी देता कोणी जनार्दनी चरण जनार्दनी यशोदेवा जाता
धिंगाणा बरेना प्रेम तया तुझा गाणा कोठवरी सोसू धिंगाणा उठवर सोसू धिंगाणा उठवर कोटवरी सुधिंगाण कोटवरी सोधिंगाणा कोटवरी कोठवर सोसू धिंगाणा कारण आईची ऐकता गाराने. हे सगळे गाराणे ऐकून यशोदेचे कान पिकले. आईची ऐकता गाराने यशोदे नयनी आले पाणी. विनंती करते खोड्या नको करू, खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाळ. खोड्या नको करू, खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा. तो काही तिचा बाबा नाही पण ही प्रेमाची भाषा आहे. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती धीर विसरे आपुला जवळ घेता सिन गेला. यशोदा माया कृष्णाला म्हणते कृष्णा खोडी दे टाकोनी एका जनार्दनी चरणी पण प्रेम तियेशी आवरेना. यशोदे बाळ तुझा काना. मग मात्र आई एवढी विनंती करते. काय करावं देव विचारात आहे. तेवढ्यात एक आजी आली तिने यशोदेला सल्ला दिला. काय कर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एकवटले ते शब्द बरोबर कवडे देते मी आज श्री गुरु कृपा नमिले आदि बीज त्या बाप्पाला नमस्कार. बाप्पा पावतो. काय आहे संतांनी सुद्धा नवस केलाय ना. खंडराया तुझ करीते नवसू, खंडराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सातू खंडराया, मरुदे रे सातू खंडराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडराया. जनाबाई महाराजांनी नवस केला. एक वेळ करी या दुखावे गाळे दुरिता ते जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस बांधून. नवसीये माझे नवसीये ज्ञानोबराय बोलतात. यशोदा मायाने नवस केला. बाप्पा नवसाला पावला. एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती ते आली यशोदेशी. आणि मग नवस फेडण्याकरता गेली पण काडीची डब्बी विसरून आली. बाप्पाकडे लक्ष ठेवू मी आलेच. ती गेली डब्बी पेटी आणायला, काडी पेटी आणायला. याने विचारलं ए ढेबऱ्या पोटेच्या, ए लांब सोंड्याच्या, बोल हे मोदक कोणाचे. ते घाबरलं ना कारण अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंखचक्र गदा पद्म सहित करी. देवा तो काय पुढे
देखिला देखिला देवा आधी देव बरवा आणि समाधान जीवा पाहता वाटे की माही. आधी देव हा आहे ना, बळीया माझा पंढरीरावण तो या देवाचाही देव. ते गणपती घाबरलं ना, म्हणले देवा तुमचेच. म्हणले मग बघतोस काय उचल. मग काय करू म्हणले टाक माझ्या तोंडात. टाकली सगळी, याने सगळे खाऊन फस्त केले. म्हणले आता म्हणले तुझा आहे मध्ये व्यवस्थित लाव म्हणले त्याची रचना, कारण अनंत ब्रह्मांडी उदरी. ते बाप्पाही खाऊन टाकला. आणि मग देवासीच पुसे देव काय झाला, हासे आले बोला याची आहे. पुन्हा देवाने खोड्या चालू केल्या. आणि मग मात्र यशोदा त्या गोपिका पुन्हा आल्या. यशोदा त्यांना म्हणते कुठं नका बोलू नका सारे जरी खऱ्या तुम्ही जागा ये तुला लवकर. कुठं नका बोलू नका सारे जणी खऱ्या तुम्ही जागा ये तुला घेऊ बाळावरी घेऊ बाळावरी घेऊ बाळावरी म्हण लागले काय म्हणजे आम्ही खोटं बोलतो, आम्ही खोटं बोलतो. मुद्दे मला इथे पकडून द्या म्हणते, ऐकत नाही. बघ 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 निघाल्याच्या नंतर यशोदा त्यांना म्हणते आता नका पाहू बाई मागे वळून, बाई मागे वळून. हे दया दुधाचे पाठ बोलते निसर्गाच्या फूल, दया दुधाचे पाठ बोलते निसर्गाच्या फूल. मुझे मुराद बने उधर तलवे निवाला वरा बबूल, मुझे मुराद बने उधर तलवे निवाला वरा बबूल. बाई बाई मागे वळून, अरे ना बाहू बाई मागे वळून, मागे वळून, मागे वळून. त्या गेल्या कशा गेल्या दुढीवारी 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 दुढी दौडली दुढीवारी दुढी दौडली सासे गेल्या तिकडे. पण कृष्ण यशोदेला म्हणतो हे यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल, पोळी नाती मला पूर्ण पोळी करून दे ग मोठी. नाही आडवी थोडा घाला देऊ घाल, यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल, यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल, मला देऊ घाल, मला देऊ घाल. यशोदा म्हणते घरी जाते तुला जेवूही घालते, दह्या दुधाचा मठ्ठाही करून देते, पण माझं एक ऐक ना. म्हणजे काय आई कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको, मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. घरी हो भाषणा पाठ दयाचे बोल बोली नागी सुधा विनानंद मार दयाचा खाऊन तरी गुणाच्या जाऊन गरीब कृष्ण म्हण लागला मैया नाही जात. सायंकाळी नंदबाबा मथुरेवरून आले, घराण्याची तक्रार केली. नंदबाबाने सांगितलं गाया घेऊन सारी गोपाळ रानात जा. कशी गेले खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी
हातामध्ये हरी सते देतो हरी सते देतो हरी सते देतो सावळा सावळा जगती बाबा घोंगडी घेऊन संगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले नवरानी वेणू वाजविला सुस्वरे बाई गो बाई गो बाई बाबा घोंगडी घेऊन पायी बाबा घोंगडी घेऊन पायी बाबा घोंगडी घेऊन गेले तिथे गेल्याच्या नंतर काय झाल्यावरी पोट मग ते गोपाळ म्हणू लागले कृष्णा गाया जोगवल्या कळंबा खाली बसल्या म्हणजे मग आता काय म्हणजे आता काय नाही हे आबक दुबक तिबक आगडी आला तिकून गेला गुडगावा गेला गुडगावा गेला गुडगावा किती करती रे कोणी वाटला बेरडाव जाऊन बरी बेरडाव जाऊन बरी बेरडाव जाऊन बरी आपण नाही जमलो पण
गोपाळ म्हणू लागले कृष्णा खांदी भात पोटी भूक काय कीर्तनाचे काय खेळायाचे सुख. मग देवाने काय केला बिभ्रत बेनुम जठरपटी शृंग वेद्रेज कक्षे वामे पानु मसरू कमलम तत्पलांग निंगुल शितिष्ठ मध्ये सुपर सुरदो हास्य नरबी सोयी स्वर्गे लोके मिशिती भुभुजे येते भूत बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांचं एकत्रीकरण आणि समान वितरण अशा पद्धतीने काला केला. काला देण्याचा अधिकार दोघाला असतो. एक भगवंताला, दोन भगवत मान्य संताला. प्रमाण काय याला तर भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ माझा ज्ञान राजगोपाळाची लयावाती. मग आपल्यालाही प्रसाद त्या भगवंताने आणि संतांनी देण्याकरता त्या भगवंत आणि संतांचं मोठ्या प्रमाणे आपण भजन करू. सर्वांनी वर हात करायचे, माता वर्ग, पुरुष वर्ग, ज्येष्ठ नाहीत, सर्वांनी आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोलायचं विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरि हरि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरि 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ऐका ना श्रोते मायबा, 2 तास झालं मी बडबड करतो. आमचे दोन्ही मृदंग वादक जीवाचे रान करून वाजवतात. हे गायक मंडळी किती गोड गातात. तुमच्या बिंबीच्या देठाला काय धक्का आहे? रामकृष्ण हरी वा. आता काय करा, एक मिनिट आपण पुरुष मंडळी माता वर्ग पुन्हा एकदा वर हात करा, पुन्हा पटकन पटकन. आणि सगळे पुरुष ज्यांना खात्री आहे आपण पुरुष आहोत रामकृष्ण हरी. नाही का बोलतो पुढचं ऐका. ज्यांना खात्री आहे तर त्यांनी सगळे पुरुष मंडळी आणि सर्व माता वर्ग, सगळे माता म्हणतील नामदेव जनाबाई, सगळे पुरुष बोलतील सोपान काका मुक्ताबाई. खरंच आपण पुरुष असेल तर आपला आवाज आपल्या आवाजापुढे त्यांचा आवाज निघणार नाही. ते आता म्हणतात बघू ना कसा आवाज काढतात. रामकृष्ण हरी. नाही पण बघा आता आपली लाज राखली पाहिजे. पुरुष मंडळी माता वर्ग म्हणतील नामदेव जनाबाई आणि पुरुष मंडळी बोलेल सोपान काका मुक्ताबाई. सरपंच महोदय आवाज आला पाहिजे बरं, उंच आवाज आला पाहिजे सर्वांनी. चला माता वर्ग नामदेव जनाबाई सोपान काका वा 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 वा. जय हो जय हो. एक मिनिट हात वर एक मिनिट हात वर. खरं सांगा माऊली कोणाचा आवाज जास्त येतो? बघा हे प्रामाणिकपणाने कबुली केली आपण. नाही खरंच आहे ना. निश्चित पण ऐका ना, एक मिनिट ऐका. वर हात माऊली. आता विको कमी करा थोडा, वर हात करा. बघा घरात सुद्धा आपला आवाज निघू देत नाही. खरं सांगा ते म्हणतात अहो गप्पा तुम्हाला काही कळत नाही. आता खरं सांगा आपला घरातही आवाज नाही, मग मंडपातही नाही, मग आपण आवाज कुठं काढायचा सांगा बघू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं आता एकदा मात्र आमची पुरुष मंडळी तुमचा आवाज आता निघू देणार नाही. काय मंडळी बरोबर की नाही? हो. आणि महिला मंडळ ते म्हणतात बघूच कसं निघू देत नाही. एकदा वर हात. जय हो. आमची पुरुष मंडळी अगोदर नामदेव जनाबाई सोपान काका जय हो. अरे बापरे पुरुष आपण याला मदत करा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई
मला आता विचारत होते तिकडे खुनत होते कोणाचा आवाज जास्त आला. नाही आपला दोन्हीचा आवाज समान आला. महिला मंडळी तेवढेच गोड बोललेत, आपले पुरुष मंडळी तेवढेच गोड बोललेत. सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद. पुनश्च एकदा गानकोकिळा मंडळी, मागच्या वेळेला मी बोलून गेलो आमच्या फडगडे सरांच्या माध्यमातून आपल्या दर्शनाचा योग आला. मागच्या वेळेला विठ्ठल बाबांच्या माध्यमातून आता या वेळेला योग आलेला आहे. आपण सर्वांच्या वतीने बाबांनी सेवा दिली, आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल ते सर्व चिंतन स्वानंद सुखनाश गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपले सगळे गुरुजन यांचं ते चिंतन बरोबर वाटलं ते स्वीकारा, चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका. झालेली सेवा संत भगवंताच्या आपल्या सर्वांच्या श्रोतृवर्णाच्या चरणी समर्पित करू आणि माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांच्याही चरणी समर्पित करून आजच्या चिंतन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल